विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी सौ योगिता दीपक पाटील तुमचं सर्वांचं आजच्या व्हिडिओ तासिकेमध्ये स्वागत करते। आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट म्हणजेच विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 यामधील तिसरे प्रकरण ते म्हणजे केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन म्हणजेच रासायनिक अभिक्रिया व समीकरणे हे अभ्यासत आहोत। तुम्ही सर्व रेग्युलरली व्हिडिओ पाहत आहात, तुम्हाला व्हिडिओ बघण्याची उत्सुकता लागलेली असते, शिवाय तुम्ही रेग्युलरली अभ्यासही करत आहात, त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं प्रथम कौतुक करते। तुम्ही सर्वांनी पुस्तक काढायचं आहे, हातामध्ये पेन्सिल घ्यायची आहे आणि प्रकरण नंबर 3 काढायचं आहे आणि लक्ष द्यायचं आहे। विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन हा टॉपिक बघतो आहोत। यामधले पहिले 2 मुद्दे ते म्हणजे नेचर ऑफ द रिॲक्टंट्स अँड साईज ऑफ द पार्टिकल्स ऑफ द रिॲक्टंट्स याचा आपण अभ्यास केलेला आहे। आता आपल्याला तिसरा मुद्दा म्हणजे सी जो आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट्स हा बघायचा आहे आपल्याला। याच्यामध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल दिलंय बघा, त्याच्यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला की कॉन्सन्ट्रेटेड HCl अँड डायल्यूट HCl बोथ दिस ॲसिड रिॲक्ट विथ कॅल्शियम कार्बोनेट। पण ही रिॲक्शन बघण्या अगोदर तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे अ केमिकल रिॲक्शन टेक्स प्लेस ड्यू टू कोलिजन ऑफ द रिॲक्टंट मॉलिक्यूल। म्हणजे कोणतीही केमिकल रिॲक्शन जेव्हा होते तेव्हा मॉलिक्युल्स जे आहेत ते एकमेकांवर आदळत असतात, त्याला कोलिजन्स म्हणतात। हायर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट्स मोर विल बी द फ्रिक्वेन्सी ऑफ द कोलिजन्स अँड फास्टर विल बी द रेट ऑफ द रिॲक्शन। म्हणजे जेवढा रिॲक्टंट हा कॉन्सन्ट्रेट तेवढं कोलिजन हे जास्त असतं आणि त्याच्यामुळे रिॲक्शनचा रेट काय होतो, वाढतो। हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे। आपण आता एक्झाम्पल बघूया। एक्झाम्पलमध्ये बघा, डायल्यूट HCl रिॲक्ट विथ कॅल्शियम कार्बोनेट। इन दिस रिॲक्शन द रिॲक्शन टेक्स प्लेस व्हेरी स्लोली। म्हणजेच काय की डायल्यूट HCl याची रिॲक्शन कॅल्शियम कार्बोनेट बरोबर हळूहळू होते आणि कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होतो। ऑन अदर हँड, when concentrated HCl react with calcium carbonate, the reaction is faster and carbon dioxide release very fast. That means it indicates that concentrated acid react faster than dilute acid. म्हणजे concentrated HCl याची रिॲक्शन ही फास्ट होते कोणापेक्षा, डायल्यूट HCl ऍसिड बरोबर। आणि त्याच्यामुळे काय होतं मग, दॅट मीन्स द रेट ऑफ द रिॲक्शन इज प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट। म्हणजे रिॲक्शनचा रेट हा जास्त असेल केव्हा, जेव्हा रिॲक्टंट हे कॉन्सन्ट्रेटेड असतील तेव्हा। हे इथे लक्षात घ्यायचं सगळ्यांनी। आपण पुढचा मुद्दा बघतोय आता डी, तो म्हणजे टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन म्हणजे रिॲक्शनचं तापमान। बघा, when the temperature of the reactants is increased, the reactant molecules start moving with more velocity and kinetic energy is also increased. बघा काय सांगितलं मी इथे की when temperature is increased, टेम्परेचर जर इन्क्रीज झालं तर तिथे रिॲक्शनचा रेट हा काय होतो, जास्त होतो। का जास्त होतो, कारण मॉलिक्युल्स स्टार्ट मूव्हिंग विथ मोर वेलॉसिटी and due to this kinetic energy is increased. As a result, the number of collisions increase. Hence, the rate of the chemical reaction is increased. म्हणजे जेवढं टेम्परेचर जास्त तेवढी त्या मॉलिक्युलची वेलॉसिटी ही पण काय होते, जास्त, आणि कायनेटिक एनर्जी ही पण वाढते। तुम्हाला एक्झाम्पल दिलंय बघा पुस्तकामध्ये, तेच आपण बघू। लाईमस्टोनचं दिलंय बघा। लाईमस्टोन म्हणजे काय, कॅल्शियम कार्बोनेट। आपण याचा अभ्यास केलेला आहे, डिकम्पोजिशन रिॲक्शन बघितली आहे, त्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट याला हिटिंग दिलेलं आहे, तेच आपल्याला बघायचं आहे। बघा, when solid calcium carbonate is heated, at that time carbon dioxide gas is released and calcium oxide is also obtained. But solid calcium carbonate does not decompose at room temperature. रूम टेम्परेचरला त्याचं डिकम्पोजिशन होत नाही, पण आपण जेव्हा हीट देऊ तेव्हा त्याचं काय होतं, डिकम्पोजिशन। दॅट मीन्स इट इंडिकेट दॅट राईज इन टेम्परेचर इन्क्रीजेस द रेट ऑफ द रिॲक्शन। म्हणजे जेवढं टेम्परेचर आपण वाढवू त्या टेम्परेचरमध्ये जर इन्क्रीज केलं
तर रिॲक्शनचा रेट सुद्धा वाढतो. हे इथे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. पुढचं पॉईंट आपण बघतो आहे कॅटॅलिस्ट. कॅटॅलिस्ट म्हणजे काय ते बघू आपण आता जरा. द सबस्टन्स इन हुज प्रेझेन्स द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन चेंजेस विदाउट कॉझिंग एनी केमिकल चेंज टू इट. इट इज कॉल्ड ॲज अ कॅटॅलिस्ट. म्हणजे असा सबस्टन्स की ज्याच्या प्रेझेन्समुळे म्हणजे ज्याच्या असण्यामुळे रेट ऑफ केमिकल रिॲक्शन चेंजेस, केमिकल रिॲक्शनचा रेट हा चेंज होतो. विदाउट कॉझिंग एनी केमिकल चेंज म्हणजे दुसरा काही बदल न घडवता तिथे रिॲक्शनचा रेट हा वाढणार आहे किंवा वाढतो, त्याला म्हणतात कॅटॅलिस्ट. आता आपल्याला एक्झाम्पल दिलं आहे बघा पुस्तकामध्ये, ते दिलं आहे बघा. ऑन हिटिंग पोटॅशियम क्लोरेट. पोटॅशियम क्लोरेटचा फॉर्म्युला आहे KClO3. KClO3. इट डिकम्पोज इंटू पोटॅशियम क्लोराईड म्हणजेच KCl मध्ये डिकम्पोज होतो. अँड ऑक्सिजन गॅस इज रिलीड स्लोली. द रेट ऑफ द अबव रिॲक्शन म्हणजे आपण जी रिॲक्शन बघतो आहे तिच्यामध्ये नायदर इन्क्रीज बाय रिड्युसिंग द पार्टिकल साईज नॉर बाय इन्क्रीजिंग द रिॲक्शन टेम्परेचर. तर बघा ही जी रिॲक्शन आहे पोटॅशियम क्लोरेटची, तर तिचा रेट हा पार्टिकल साईज कमी केल्याने सुद्धा इन्क्रीज होणार नाही किंवा टेम्परेचर इन्क्रीज केलं तरी पण रिॲक्शनचा रेट हा वाढणार नाही. पण द प्रेझेन्स ऑफ मँगनीज डायऑक्साईड म्हणजेच MnO2, मँगनीज डायऑक्साईड याचं प्रेझेंटेशन जर रिॲक्शनमध्ये असेल तर KClO3 म्हणजे पोटॅशियम क्लोरेट इट डिकम्पोज फास्टर अँड ऑक्सिजन गॅस इज लिबरेट क्विकली. नो केमिकल चेंज टेक्स प्लेस इन MnO2 म्हणजे मँगनीज डायऑक्साईडमध्ये कोणताही बदल होत नाही त्या रिॲक्शनमध्ये. इट ॲक्ट्स ओनली ॲज कॅटॅलिस्ट म्हणजे त्याचं फक्त प्रेझेंटेशन असतं, तो कॅटॅलिस्ट म्हणूनच तिथे बिहेव करत असतो आणि रिॲक्शनचा रेट हा त्याच्यामुळे वाढत असतो. आपण आता पुढचा मुद्दा बघतो आहे तो म्हणजे ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. सर्वप्रथम आपण बघणार आहोत ऑक्सिडेशन आणि मग नंतर आपण रिडक्शन बद्दल डिस्कस करू. बघा परीक्षेमध्ये प्रश्न येतो डिफाईन ऑक्सिडेशन रिॲक्शन. मग तेव्हा त्याची डेफिनेशन लिहायची असते अँड एक्सप्लेन इट विथ सुटेबल एक्झाम्पलही द्यायचे असतात. आपण सर्वप्रथम डेफिनेशन बघू ऑक्सिडेशन रिॲक्शनची. द केमिकल रिॲक्शन इन विच अ रिॲक्टंट कंबाईन्स विथ ऑक्सिजन ऑर लुजेस हायड्रोजन टू फॉर्म द प्रोडक्ट इज कॉल्ड ऑक्सिडेशन रिॲक्शन. म्हणजे अशी रिॲक्शन की ज्यामध्ये रिॲक्टंट हा ऑक्सिजन बरोबर कंबाईन होतो किंवा तो हायड्रोजन हा लूज करतो, अशी रिॲक्शन त्याला म्हणतात ऑक्सिडेशन रिॲक्शन. पुन्हा बघा रिॲक्शन डेफिनेशन सांगते. द केमिकल रिॲक्शन इन विच अ रिॲक्टंट कंबाईन्स विथ ऑक्सिजन ऑर लुजेस हायड्रोजन टू फॉर्म द प्रोडक्ट इज कॉल्ड ऑक्सिडेशन रिॲक्शन. डेफिनेशन लिहिताना शब्द इकडे तिकडे करायचे नाही, जशी आहे तशीच्या तशी डेफिनेशन लिहायची असते. आता आपण याचं एक्झाम्पल बघू. ऑक्सिडेशन रिॲक्शनचं एक्झाम्पल बघू आपण. पुस्तकात आहे बघा दिलेलं. वेन कार्बन बर्न इन एअर इट फॉर्म कार्बन डायऑक्साईड. आता या रिॲक्शनमध्ये कार्बन ॲक्सेप्ट ऑक्सिजन अँड देअरफॉर दिस रिॲक्शन इज ऑक्सिडेशन रिॲक्शन. म्हणजे कार्बनचं जेव्हा बर्निंग होतं तेव्हा त्याची ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होते आणि तो कार्बन ॲक्सेप्ट करतो आणि त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साईड तयार होतो आणि म्हणून ही रिॲक्शन जी आहे ती आहे ऑक्सिडेशन रिॲक्शन. आता आपल्याला बघायचं आहे व्हॉट इज मीन बाय ऑक्सिडंट विथ एक्झाम्पल बघायचं आपल्याला. सर्वप्रथम आपण बघू ऑक्सिडंट म्हणजे काय. द केमिकल सबस्टन्स विच ब्रिंग अबाउट अन ऑक्सिडेशन रिॲक्शन बाय मेकिंग ऑक्सिजन available are called oxidant or it is also called as a oxidizing agent. म्हणजे असा सबस्टन्स कोणता की केमिकल सबस्टन्स म्हणतो आपण त्याला. असा केमिकल सबस्टन्स की विच ब्रिंग अबाउट अन ऑक्सिडेशन रिॲक्शन की जो ऑक्सिडेशन रिॲक्शन ही घडवून आणतो आणि मेक ऑक्सिजन अवेलेबल, ऑक्सिजन हा अवेलेबल करून देतो ऑक्सिडेशन साठी. दॅट इज नोन एज अ ऑक्सिडंट
or oxidizing agent. पुन्हा लक्षात घ्या. The chemical substance which bring about an oxidation reaction by making oxygen available are called oxidant or oxidizing agent. आता असे कोणते सबस्टन्स आहे ऑक्सिडायझिंग एजंट ते बघू आपण. इन द कंबशन ऑफ कार्बन ऑक्सिजन इज अन ऑक्सिडंट. नंतर बघा पुस्तकात एक एक्झाम्पल दिलं आहे. इन द ऑक्सिडेशन ऑफ इथिल अल्कोहोल पोटॅशियम डायक्रोमेट इज यूज ॲज अन ऑक्सिडंट. हे बघा या रिॲक्शन मध्ये तुम्हाला बाणावर लिहिलेलं आढळतंय बघा. बाणाच्या खाली आहे K2Cr2O7 म्हणजेच पोटॅशियम डायक्रोमेट हे जे आहे तर याला म्हणतात ऑक्सिडायझिंग एजंट. याचा वापर केल्यामुळे ऑक्सिजन हा फ्री होतो ज्याच्यामुळे ऑक्सिडेशन रिॲक्शन ही घडून येते. आपण पान नंबर 42 वरची रिॲक्शन बघतो आहे ती म्हणजे पोटॅशियम पर मॅग्नेट म्हणजे KMnO4 याची. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न असतो बघा. ॲसिडिफाईड पोटॅशियम पर मॅग्नेट इज अ केमिकल ऑक्सिडंट अँड एक्सप्लेन हाऊ ॲसिडिफाईड पोटॅशियम पर मॅग्नेट ऑक्सिडाइज फेरस सल्फेट. आता आपल्याला हे बघायचं आहे, हा भाग बघायचा आहे. याच्यानुसार तुम्हाला डेफिनेशन लिहायला सांगतात. ऑक्सिडेशन म्हणजे काय त्याची डेफिनेशन लिहा. आपण बघू पुस्तकात दाखवली बघा रिॲक्शन. तुम्ही पुस्तकामध्ये लक्ष द्या अगोदर. ॲसिडिफाईड पोटॅशियम पर मॅग्नेट ऑक्सिडाइज फेरस सल्फेट म्हणजेच FeSO4 याला ऑक्सिडाइज करतात टू फेरिक सल्फेट म्हणजे FeSO4 याचं कन्व्हर्शन Fe2SO4 थ्राईस याच्यामध्ये होतं. आणि याच्याच बरोबर इन ॲडिशन टू अबाऊ K2SO4 अँड MnSO4 बाय प्रॉडक्ट आर फॉर्म म्हणजे Fe2SO4 थ्राईस हे तर तयारच होतं पण त्याच्या सोबत दोन अजून बाय प्रॉडक्ट तयार होतात ते म्हणजे K2SO4 आणि MnSO4. आता ही जी रिॲक्शन आहे याच्यामध्ये आयनिक रिॲक्शन आहे एक ती म्हणजे कोणती तर बघा. when ferric ion is formed at that time ferrous ion in positive charge is increased by 1 unit. While this happen the ferrous ion lose 1 electron. म्हणजे जेव्हा फेरस आयन तयार होतो तेव्हा एक इलेक्ट्रॉन तिथे लूज होतो. म्हणजे काय तयार होतं तिथे आयनिक इक्वेशन मध्ये Fe2+ याच्यापासून काय मिळतं Fe3 मिळतं आपल्याला आणि एक इलेक्ट्रॉन हा रिलीज होत असतो. मग यानुसार वी अंडरस्टँड अ न्यू डेफिनेशन ऑफ ऑक्सिडेशन म्हणजेच इथे ऑक्सिडेशनची एक नवीन डेफिनेशन आपण बघतो आहोत. ती म्हणजे काय ऑक्सिडेशन मीन्स लुझिंग 1 or more इलेक्ट्रॉन्स. ऑक्सिडेशन म्हणजे काय की इलेक्ट्रॉन हे एक किंवा अनेक हे लूज होणे त्याला सुद्धा ऑक्सिडेशन असं म्हणतात. हे आपण इथे शिकलो. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आज आपण इथे थांबणार आहोत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो तुम्हाला हा भाग जरी अवघड वाटत असला तरी हा अवघड नाही. जेव्हा तुम्ही हा भाग 2दा किंवा 3दा कमीत कमी वाचणार तेव्हा तुमच्या बरोबर लक्षात यायला लागेल. पुस्तकामध्ये बऱ्याच अशा रासायनिक अभिक्रिया दिल्या आहेत, केमिकल रिॲक्शन दिल्या आहेत. त्यांना घाबरून न जाता त्या पुन्हा पुन्हा वाचा, बघा, त्या लिहून बघा तेव्हा तुमच्या लक्षात बरोबर येईल. मी आज तुम्हाला फक्त वाचन करायचं आहे या भागाचं. हाच तुमचा आज होमवर्क आहे. तुम्हाला लेखी काम कोणतंही मी आज देणार नाही. फक्त तुम्हाला काय करायचं इथे वाचायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे. आपण पुढील भागामध्ये लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत तुम्ही घरातच राहायचंय, सुरक्षित राहायचंय.